आपण त्याची जीवनचरित्राची गुंफण बघा काय येते, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवंताच्या ज्ञानाला भगवंतानी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन ज्ञान ग्रहण केलं, पण प्रेमानं ग्रहण केलं. म्हणून आपण परवा बोललो, विद्या मिळवण्याकरता भगवंताची गुरुची सेवा केली पाहिजे, पण विद्या मिळाल्यानंतर विद्या मिळवण्याकरता केलेल्या गुरुसेवेतला स्वार्थ जावा याच्याकरता विद्या मिळाल्यानंतर गुरु सदनी राहून निस्वार्थ गुरुसेवा केली पाहिजे. आता आम्हाला हेतू नाही आहे पण तरी प्रेम आहे. आता आम्हाला हेतू नाही आहे तरी तुमची सेवा आहे. हा, आम्ही आधी सेवा केली त्याचा मोबदला म्हणून तुम्ही कदाचित आम्हाला ज्ञान दिलं असेल, ती कृपा म्हणून तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं असेल, पण आता आम्हाला ज्ञान झालं ना, मग आता आम्ही जी उपासना करू, तुमची सेवा करू, ती आमच्या आनंदाकरता करू. आता त्याच्यात स्वार्थ नाही आहे, आता त्याच्यात हेतू राहिलेला नाही. भगवंताने हे केलंय. सहसा लोक हे करत नाहीत. ज्ञानाकरता शाळेत जातात. अहो, आता जुने लोक आहेत ना, त्यांना माहिती आहे. मी मुद्दाम आठवण करून देतो, थोडं विषयांतर झालं तरी तो दोष पत्करेन मी. जुने जे लोक आहेत ना, त्या लोकांना त्यांच्या बालपणी त्यांना शिकवलेल्या शिक्षकाची नावं अजून माहिती आहेत. आम्हाला या विषयाला हे काय शिक्षक होते, का माहिती आहेत? का त्या गुरूंचं स्मरण अजून यांच्या अंतःकरणात आहे? कारण त्या काळामध्ये फक्त शाळेपुरता गुरुजींचा संबंध नव्हता. गुरुजी विद्यार्थ्याला बोलवून घेऊन सांगायचे, अरे तेवढी भाजी आणून दे बरं घरी, आणि विद्यार्थी विना तक्रार ती कामं करायचा. शाळेमध्ये तर शिकवायचेच, पण घरामधली कामही त्या काळामध्ये सांगायचे. त्यामुळे गुरु शिष्याचं जे नातं निर्माण झालं ते इतकं सुदृढ नातं होतं. आजच्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात गेलं की मागच्या वर्षीचा शिक्षक लक्षात राहत नाही. आणि जुन्या लोकांना मात्र त्यांच्या लहानपणी शिकवलेल्या शिक्षकांचं रूप डोळ्यासमोर आहे, नावं डोळ्यासमोर आहे, त्यांच्या घरादाराची माहिती आहे, त्यांच्या नातेवाईकांची माहिती आहे. ते शिक्षक कसे चालत होते, कसे बोलत होते, कसे शिकवत होते, कारण प्रेम हे त्याला कारण होतं. म्हणून भगवंताने जे ज्ञान मिळवलं ते प्रेमाने मिळवलं. आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान प्रेमाचं अधिकरण ज्ञानाला असलं पाहिजे. याच्याकरता म्हणून पुढचाही भाग मी आपल्याला सांगतो की प्रेमानं गुरुकडून ज्ञान मिळवावं आणि मिळवलेलं ज्ञान प्रेमानं इतरांना द्यावं. म्हणून भगवंतानी आपल्या सद्गुरूंकडून आपल्याला मिळालेलं जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान नंतर अत्यंत प्रेमास्पदांना दिलं. त्याच्यातला एक आहे अर्जुन आणि दुसरा आहे उद्धव. भगवंताचं अर्जुनावर विशेष प्रेम आहे. सगळ्या कुरुक्षेत्रावर गीता ऐकण्याचा अधिकारी फक्त अर्जुन नव्हता, अनेक श्रेष्ठ श्रोते होते. भगवंतावर प्रेम करणारे अनेक भक्त होते. परवा बोललो ना आपण, भीष्माचार्यांसारखा भगवंताचा अंतरंग भक्त जो भगवंताच्या विरोधात लढतोय, भगवंताला शस्त्र घ्यायला भाग पाडीन अशी प्रतिज्ञा करतोय, पण भगवंताचा अंतरंग भक्त आहे, त्या भीष्माचार्यांना जर भगवद्गीता सांगितली असती तर भागलं नसतं काय? पांडवांनाच सांगायची होती तर सत्य बोलणाऱ्या धर्मराज युधिष्ठिराला भीमाला सांगितली असती तर भागलं नसतं काय? पण भगवंताचं विशेष प्रेम अर्जुनावर आहे. आणि अर्जुनाने जेव्हा संदेह व्यक्त केला तेव्हा भगवंताने त्या संदेह निवृत्तीचं निमित्त करून भगवंताने सगळं ब्रह्मज्ञान अर्जुनाला गीतेच्या 700 श्लोकामधून अर्जुनाला देऊन टाकलं. अत्यंत प्रेमाने दिलं, अत्यंत प्रेमान. ज्ञान देतानाही प्रेम लागतं, ज्ञान मिळवतानाही प्रेम लागतं, आणि सांगू ज्ञानाचा आस्वाद घ्यायलाही प्रेम लागतं. त्याचा विस्तार करत नाही. भगवंताचं ज्ञान, ज्ञान स्वरूपता, ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतो. भग ही संज्ञा 6 गुणांना मिळून भग म्हणतात. काल आपण बोललो परमात्म्याकडे ज्ञान आहे, परमात्म्याकडे ज्ञान आहे,
ही भाषा चूक आहे. परमात्म्याकडे ज्ञान नाही, परमात्मा हे ज्ञान आहे, ज्ञान स्वरूपता आहे. ज्ञानाचा हा विभाग भगवंताचा पहा. हे कशा कशाचं ज्ञान आहे? सगळ्याचं ज्ञान आहे. म्हणून मी 2-4 नावं आपल्याला सांगितली त्या कलांची. भगवंतानी रासक्रीडा केली, भगवंताला नृत्य येत होतं, भगवंताला गायन येत होतं, भगवंताला वाद्य वाजवता येत होते. भगवंताच्या हातातली बासरी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. भगवान बासरी वाजवत असत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही वाजवत असत, पावाही वाजवत होते आणि मोहरी वाजवत होते. मोहरी म्हणजे बासरीच, पण पावा वेगळा. मोहरी पावा वाहे काठी, धावे पाठी गायीचे, तुकोबराने म्हटलंय ना. सरळ धरून वाजवली गेलेली बासरी आणि आडवी धरून वाजवली गेलेली बासरी, भगवंताला दोन्ही जमत होता. भगवंताच्या कमरेत ती बासरी त्यांनी खोवून ठेवली. बिभ्रद वेणुम जठरपटयो, वेणुगीत प्रसिद्ध आहे भगवंताचा वेणू. भगवान किती सुंदर बासरी वाजवत असत, वेणू वाजवत असत. भक्तिशास्त्रामध्ये फार गोड चिंतन आहे. भगवंताची बासरी वाजवणं, वेणू वादन कसं होतं याच्याकरता हे उदाहरण म्हणून सांगितलं जातं. मुरहर रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम, नीरसमेधो रसताम कृशानुरप्येति कृशतरताम. फार सुंदर उदाहरण भक्तिशास्त्रात या निमित्तानं सांगितलं जातं. मुरहर रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम. भगवान श्रीकृष्ण एके दिवशी एका गोपिकेच्या घरामध्ये गेले. दुपारची वेळ. ती गोपिका स्वयंपाक करत होती, भाकऱ्या थापत होती, काय भात लावला होता, चुलीवर काही ठेवलेलं होतं, तिचा स्वयंपाक चालू. भगवान सहज त्या गोपिकेच्या घरी गेले. कुणावर कधी कृपा करावी हा भगवंताचा प्रश्न आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे त्यांचं. गेले गोपिकेच्या घरामध्ये. काय चाललंय? ती म्हणाली, काय नाही कान्होबा, स्वयंपाक चालू आहे. माझं रोज किती भाकऱ्या कराव्या लागतात ग तुला? आता काय भगवंताचं एक काम आहे काय विचारायचं, पण भगवान आहेत ते, लीला आहे, गोपिकांवर प्रेम आहे. ती म्हणाली, कराव्या लागतात की 5-25. असं सासू किती खाते? भगवान सहज बोलत बसले आणि बोलता बोलता त्या गोपिकेने भगवंताला सांगितलं, कान्होबा तुला एक विनंती करू का रे? भगवान म्हणे, असं का बोलते ग? विनंती काय? काय म्हणायचं सांग, तुला विनंती काय त्याच्यामध्ये? आज्ञा कर, तू मोठी आहेस, आईसारखी आहेस माझ्या. काय काय म्हणते? नाही माझी एक विनंती आहे. काय म्हणतेस? ती गोपिका हे बोलली, मुरहर रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम. मुरहर मधुरम मुरली रवम रंधन समये मा करू. कान्होबा माझी विनंती आहे तुला. का ग असं का म्हणतेस? नीरसमेधो रसताम कृशानुरप्येति कृशतरताम. गोपिका म्हणाली, माझी विनंती आहे कान्होबा, तू बासरी वाजवतोस की नाही? वाजव. त्याचा आवाज आमच्या कानावर येतो, इतकं छान वाटतं म्हणून सांगू मी तुला. सकाळच्या वेळेला तुझा पावा ऐकला, संध्याकाळी ऐकला, रात्री झोपताना असं वाटतं बस हे संपूच नाही, फार समाधान मिळतं. पण माझी विनंती तुला अशी आहे की तू कधी तुझी बासरी वाजव, आमचं काही म्हणणं नाही, पण ती बासरी दुपारच्या वेळेला जेव्हा आम्ही स्वयंपाक करत असतो त्यावेळेला वाजवत जाऊ नकोस. रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम. तुझा गोड मधुर असा मुरली रव बासरी वाजवणं रंधन समये मा करू. आम्ही स्वयंपाक करत असतो त्यावेळेला आमच्या चुली पेटलेल्या असतात, त्यावेळेला हे कृपा करून बासरी वाजवत जाऊ नको. भगवान म्हणाले, का वाजवू नको? अगं दुपारचे राग दुपारीच वाजवावे लागतात, संध्याकाळचे राग संध्याकाळी वाजवावे लागतात, सकाळचे राग सकाळी, उत्तर रात्री रागाचा समय ठरलेला असतो. त्या वेळेत ते राग वाजवले तर त्या रागाचा उचित परिणाम होतो. कोणताही राग कोणत्याही वेळेला वाजवला तर कसं चालेल? रागाच्या वेळा आहेत, आमच्या घरी पण रागाच्या वेळा आहेत, त्या वेळेला घरी राग येतोच.
रागाचं सादरीकरण हे एक शास्त्र आहे. संगीताची अभिव्यक्ती हे शास्त्र आहे. कोणता राग कधी गायचा, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या भावभावना काय, प्रसंग काय. भगवान म्हणाले असं चालत नाही. दुपारी राग वाजवा, दुपारी बासरी वाजवत जाऊ नको. म्हणजे अगं दुपारच्या वेळेलाच अमुक अमुक राग वाजवावे लागतात. का वाजवू नको म्हणते दुपारच्या वेळेला? म्हणजे तुमचा स्वयंपाक चालू असताना माझी बासरी ऐकायला तुम्हाला येता येत नाही म्हणून म्हणतेस का? नाही 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 कानोबा, त्याच्याकरता म्हणत नाही रे. आम्हाला इथं बसूनही तुझी बासरी ऐकू येते. भक्ताला बासरी ऐकण्याकरता सायास करावेच लागत नाहीत. बासरीचे स्वर स्वतःहून भक्ताकडे जातात, कारण त्यांच्याकरताच ते निर्मिलेले असतात. मग का म्हणतेस स्वयंपाकाच्या वेळेला चुली पेटलेल्या असताना बासरी वाजवत जाऊ नको म्हणून? तिने सांगितलं कारण सांगते म्हणे कानोबा. रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम नीरसमेधो रसताम कृशानुरप्येति कृशतरताम. काय होतं म्हणे कानोबा, आम्ही जेव्हा स्वयंपाक करायला करत असतो त्यावेळेला आमच्या चुली पेटलेल्या असतात. चुलीमध्ये इंधन घालावं लागतं. आम्ही लाकूड चुलीमध्ये घालतो, चूल पेटवतो, त्याच्यावर स्वयंपाक करतो. कधी लाकडं हलकी अर्धी बाहेर काढावी लागतात, कधी जाळ वाढवावा लागतो, कधी कमी करावा लागतो. ते चुलीवर स्वयंपाक करणाऱ्यांना हे शास्त्र कळतं. आता गॅसवर स्वयंपाक करणाऱ्यांना कळत नाही. कोणती भाजी कशी तयार झाली म्हणजे ती आविल्याकडे ठेवायची असते, कधी मुख्य अग्नीवर ठेवायची असते. आता त्या चुलीला आविला असतो हे सुद्धा माहित नाही. जुन्या बायकांना माहिती आहे. मी फार जुना आहे, पण आम्ही आमच्या घरातल्या चुलीवरचा स्वयंपाक बघितलाय, त्यामुळे हे शब्द कानावर आहेत. जाळ कसा कमी करायचा असतो, निखाऱ्यावर काय ठेवायचं असतं, जाळावर काय ठेवायचं असतं, चुलीवर काय ठेवायचं असतं, आविल्याकडे काय ठेवायचं असतं, दोन्हीच्या मध्ये तूप कसं ठेवायचं असतं हे त्यालाच कळतं ज्याला चूल माहिती आहे. सगळ्यांना माहित नाही. गोपिका म्हणते देवा, जेव्हा आम्ही स्वयंपाक करायला चूल पेटवतो, आमचा स्वयंपाक सुरू होतो आणि अर्धाधिक स्वयंपाक झाला की तुमच्या बासरीचा स्वर, तुझ्या बासरीचा स्वर कानावर पडतो. मी पाया पडते तुझ्या, पण स्वयंपाकाच्या वेळेला बासरी वाजवत जाऊ नको. का नको? तिने सांगितलं कारण तुझ्या बासरीचे स्वर आमच्या स्वयंपाक घरापर्यंत आले की चुलीत घातलेल्या लाकडांना पाझर फुटतो आणि आमची चूल विझून जाते. याच्या करता बासरी वाजवत जाऊ नको. भगवंताचं संगीत काय होतं याच्या करता सांगतो, वादन काय होतं याच्या करता सांगतो. गोपिका म्हणते नीरसमेधो रसताम कृशानुरप्येति कृशतरताम. आमच्या चुलीतला अग्नी मग त्या पाझर फुटला लाकडांना, जड निर्जीव लाकडांना पाझर फोडणारं वादन. आणि मग पाणी सुटलं की आमची चूल विझून जाते. मग कशाचा स्वयंपाक? मग अन्न अर्ध कच्चं राहिलं की सासू बोलते, नवरा बोलतो, सासरा बोलतो, मुलं रागावतात, ते अन्न टाकून द्यावं लागतं. आणि रोज 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 हे सहन करणं अवघड आहे देवा. रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम. गोपिका विनंती करते, भगवंताचं ज्ञान संगीत शास्त्रातलं काय होतं याच्या करता म्हणून मी बोललो. हे सगळं ज्ञान भगवंताचं कुठपर्यंत विचार करायचा, या ज्ञान भूमिकेचा कुठपर्यंत विचार करा. भगवंताने एकादश स्कंधामध्ये उद्धवाला हे सगळं ज्ञान दिलं. अर्जुनाला जे दिलं तेच उद्धवाला दिलं. ज्ञानामध्ये फरक नसतो, पण ज्ञानाच्या मांडणीमध्ये वैविध्य ठेवावं लागत असतं. ज्ञान तेच आहे. जगात कुठेही तुम्ही जा, आत्मस्वरूपाचं म्हणून जे ज्ञान आहे ते एकच आहे, पण ज्ञानाच्या मांडणीमध्ये वैविध्य असावं लागतं. अहो, ज्ञानोबारायांनी जे सांगितलं तेच नाथ महाराजांनी सांगितलं, नाथ महाराजांनी जे सांगितलं तेच तुकोबारायांनी सांगितलं, जे तुकोबारायांनी सांगितलं तेच निळोबारायांनी सांगितलं. काय फरक आहे? ज्ञानात काय फरक आहे? काही फरक नाही. पण ज्ञानोबारायांनी ज्या रीतीनं सांगितलं त्यापेक्षा वेगळ्या रीतीनं नाथ महाराजांनी सांगितलं.
नाथ महाराजांनी जे सांगितलं तेच तुकाराम महाराजांनी सांगितलं, पण वेगळ्या शैलीनं सांगितलं, वेगळ्या रीतीनं सांगितलं. म्हणून आपल्याला हे ज्ञानेश्वरीतला कर्मयोग, नाथ भागवतातला कर्मयोग, हे काय आहे? कर्मयोग वेगवेगळा आहे काय सगळ्या ठिकाणी? अरे ते शास्त्र एकच आहे, पण ह्यातला कर्मयोग आणि त्यातला कर्मयोग काय? नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांच्या विरुद्ध जाऊन काही सांगितलं का? नाही ना, सांगितलं नाही. पण ज्ञानोबरायांनी ज्या पद्धतीनं कर्मयोगाची मांडणी केली, बदलत्या काळानुसार आणि माणसाच्या बदलत्या मनोवृत्तीनुसार कोणत्या पद्धतीनं आता कर्मयोगाची मांडणी करणं आवश्यक आहे हे ओळखून नाथ महाराजांनी त्या पद्धतीनं मांडणी केली. सिद्धांत बदलत नसतात, सिद्धांताच्या मांडणीच्या शैलीत बदल होत असतो आणि तो करावा लागत असतो. जुनं जसं सांगितलं जातं तसं नवीन तसंच सांगता येत नाही. दृष्टांत बदलतात, मांडणीची पद्धत बदलते, उदाहरणं बदलतात, प्रमाण बऱ्याच वेळेला बदलतात. सिद्धांतातल्या कोणत्या भूमिकेला जास्त महत्व द्यायचं असतं हे निर्माण झालेल्या परिस्थितीत ठरवावं लागतं. म्हणून अर्जुनाला जे ज्ञान दिलं तेच उद्धवाला दिलं, पण ज्ञानाच्या मांडणीत फरक केला. कारण का? कारण अर्जुनाला ज्ञान द्यायचं होतं ते युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्यायचं होतं. युद्धाकरता प्रवृत्त झालेला अर्जुन ज्या वेळेला भगवंताला हे म्हणतोय, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, युद्ध करायला अर्जुन आधी प्रवृत्त आहे, युद्धाकरता उत्सुक आहे. अर्जुनाचं नाही, सगळे पांडव उत्सुक आहेत. पांडवच नाही, पांडवांची माता उत्सुक आहे, पांडवांच्या बाजूला आलेले राजे उत्सुक आहेत. कधी एकदा हे युद्ध सुरू होईल असं अर्जुनाला झालंय. आणि तो अर्जुन जेव्हा रणांगणावर येतो तेव्हा भगवंताला असं म्हणतोय, देवा चला बरं, दोन सैन्याच्या मध्ये माझा रथ घेऊन चला, बघू द्या एकदा समोर शत्रू म्हणून कोण उभं आहे, बघू तरी देत. एकदा नजर टाकतो, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन ठेवा. भगवान म्हणाले ठीक आहे. सारथ्य कर्म करण्याकरता भगवान होते. भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन ठेवला. रथ नेऊन ठेवला, समोर बघितलं, अरे सगळेच आपले, ज्यांनी आपल्याला शिकवलं, ज्यांनी आपल्याला वाढवलं, ज्यांनी आपल्याला सांभाळलं, ज्यांनी आपल्यावर प्रेम केले, जे आपल्या रक्ताच्या नात्यातले, जे आपल्या भावबंधातले, जे आपल्यापेक्षा लहान आहेत, जे आपले समवयस्क आहेत, जे आपल्यापेक्षा वयानं वडील आहेत, अधिकारानं मोठे आहेत, त्यांच्यावर बाण चालवायचा. आणि मग अर्जुनाला वाटलं यांना मारण्यात काही तात्पर्य नाही. काय? राज्याच्या मोहापायी आपल्या नातेवाईकांना दूर करायचं, संपत्तीच्या मोहापायी नातेसंबंध तोडायचे, संपत्तीच्या मोहापायी आतापर्यंत ज्या आत्मत्व भावानं ज्यांच्या बरोबर आपली सुखदुःख आपण वाटत राहिलो, ज्यांच्या बरोबरीनं एका ताटात जेवत राहिलो, ज्या गुरुकडे एकत्र शिकलो, ज्यांनी आपल्याला वाढवलं, सांभाळलं, मोठं केलं, आपल्याला नावलौकिक प्राप्त करून दिला, पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिधला. अर्जुन म्हणतो या द्रोणाचार्यांनी मला मोठं केलं, यांनी मला युद्ध करायला शिकवलं, ज्यांनी शिकवलं त्यांनाच मारू. अरे ज्या ताटामध्ये जेवायचं त्या ताटातच घाण करायची, ज्यांनी उपकार केले होते त्यांच्यावर अपकार करायचा. या क्षुल्लक राज्याच्या मोहापायी, संपत्तीच्या मोहापायी नातेसंबंधांना दूर करून टाकायचं, असा काय मोह आहे, हा काय स्वार्थ आहे माझ्या मनात निर्माण झाला की ज्याच्यामध्ये मला संपत्ती मिळावी वाटते पण नातेवाईक नको वाटतात. अरे माझ्या वडिलांच्या वयाचे, माझे भाऊ आहे, भाऊ नको, संपत्ती पाहिजे, आजोबा नको, संपत्ती पाहिजे. इतका मी मूर्ख झालो काय, इतका मी कठोर झालो का, इतका संवेदन शून्य झालो का मी, की या संपत्तीच्या मोहापायी ज्यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात श्रद्धा आहे, ज्यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात प्रेम आहे,
ज्यांनी आमच्या कुळाला मार्गदर्शन केलं, ज्यांनी आमचं जीवन घडवलं, ज्यांच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळत आलो, ज्या भावंडांबरोबर थट्टा मस्करी करत आलो, ज्या भावंडांबरोबर आम्ही एकत्र राहिलो, त्या सगळ्या भावंडांना दूर करावं, मारावं, पण राज्य मिळवावं, संपत्ती मिळवावी, कुठलं जीवन आहे? कशा करता हे चाललं? आणि मग तो एक विकल्प मनामध्ये निर्माण झाला आणि अर्जुनाला भय वाटलं. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवम संस्कृते हस्तात वक्चैव परिदह्यते न च शक्नो व्यवस्थातुम वगैरे वगैरे वगैरे. हे सुरुवात झालं. हातातलं धनुष्यबाण गळून पडलं. ज्ञानोबाराय म्हणतात ते न धरिताची निष्ठले. आणि मग भगवान श्रीकृष्णांकडे अर्जुन गेला आणि भगवंतासमोर मांडलं, देवा काय करू कळत नाही. गंमत आहे, अर्जुनाच्या भूमिका बघा, भगवंताचा उपदेश बघा. उद्धवाची भूमिका बघा, उद्धवाला केलेला उपदेश बघा. उपदेश जरी आत्मकल्याणाचा असला तरी उपदेश करण्याची शैली, ज्ञानाच्या मांडणीची शैली, ज्ञान असणं वेगळं आणि ज्ञान देणं वेगळं. ज्यांना ज्ञान असतं त्यांना देता येतच असं नाही. म्हणून आपल्या उपनिषदाने याचा विचार करताना हे आवर्जून बोलून दाखवलंय की आपले गुरु कसे असले पाहिजे. पहिल्या दिवशीच मला वाटतं हा विचार मी बोलून आलोय. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेदमायान् नास्ति अकृतः कृतेन सविज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत. समित पाणी कसे पाहिजेत गुरु? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. ते ब्रह्मनिष्ठ पाहिजेत आणि ते श्रोत्रिय पाहिजेत. त्यांना कळालेलंही असावं आणि त्यांना देताही यावं. ज्यांना ज्ञान झालेलं असतं बऱ्याच लोकांना देता येत नाही आणि आमच्यासारखे देत राहतात पण आम्हाला झालेलं नाही. आम्ही रोज ब्रह्ममायेची चर्चा करतोय कीर्तन प्रवचनामध्ये. अजून दोरीवरचा साप आमचा गेलाच नाही. अजून शुक्तीवरचं रजत आमचं गेलं नाही. आम्ही अजून तत्वमसी महावाक्य प्रवचनातून सांगतो पण आम्हाला ज्ञान झालंय का? नाही. जे देतात त्यांना झालेलं नाही, ज्यांना झालंय ते देत नाहीत. मग गुरु कसे पाहिजेत? सेवितो हा रस वाटितो अणिका, अशा वृत्तीचे गुरु लागतात. उपनिषद सांगतं देता आलं पाहिजे. मांडण्याची एक शैली असते. समोरच्या व्यक्तीच्या चित्ताचा अभ्यास करून आपल्याला त्याला जे पचतं तेवढंच द्यावं लागतं. ज्ञानोबारांनी दिलेला दृष्टांत द्यायचा झाला तर एक घास 20 ठाई कीजे असं करून भरवता आलं पाहिजे. मी अनेक वेळेला हा दृष्टांत देतो. जेव्हा अर्जुनाने भगवंताला सांगितलं, देवा हे आत्मस्वरूपाचं जे वर्णन तुम्ही केलंय ना ते परत एकदा मला सांगा, 13वा अध्याय. त्यावेळेला भगवान म्हणाले, हा सांगतो तुला, पण आता हा विस्तार होईल म्हणून सोडून देतो. एक घास 20 ठाई करून तुला सांगतो. तेवढंच सांगतो पण वेगळ्या पद्धतीनं सांगतो. आई लहान मुलाला जेव्हा दूध भात भरवते, दही भात भरवते, तेव्हा ताटलीमध्ये भात कालवून आणते आणि तो मुलगा लहान आहे असं म्हणून एक एक गोळा गोळा करते आणि त्याच्या तोंडात कोंबते. असं करते आई? नाही. भात तेवढाच असतो, तेवढाच खाऊ घालायचा असतो, पण भाताचे लहान 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 घास करावे लागतात. एकच घास असतो पण तो 20 ठाई कीजे, त्याचे 20 छोटे 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 घास करते. मग हा चिवचा, हा काकाचा, हा मामाचा, हा मावशीचा, बहुतांश नातेवाईक माहेरचे असतात. सासरच्यांचा घासच नसतो, कधीच नसतो. सगळे माहेरच्यांचे घास आहेत. त्यांच्या चिव काऊ सुद्धा माहेरच्या असतात, सासरच्या नसतात. हा मनीमाऊचा घास माहेरची, हा बुबूचा घास कुत्र माहेरचं, आत्याचा घास, नंदेचा घास कधी बघितलाय तुम्ही? बघितला कधी? कधीच नसतो. घासच नाही. म्हणजे घास नाही म्हणजे यांचाच घास नाही तिच्या संसारात जायचा. भरवता आलं पाहिजे.
ज्ञान मांडणीची एक रीती असते. सगळ्यांना समान ज्ञान देणं शक्य नसतं. अधिकार बघून आपल्याला ती मांडणी करावी लागते. आम्ही दृष्टांत सांगतो याच्याकरता. एका घरामध्ये नवरा कामावरून आला, मुलं शाळेतून आली, संध्याकाळ झाली. घरातल्या बाईने स्वयंपाक केला. सासू सासरे नवरा मुलं यांची पानं वाढली. भात आमटी वगैरे भाजी वगैरे वाढून झालं. जेवायला बसले. पहिला घास नवऱ्याने कालवला आणि खाल्ला. त्या आमटीमध्ये मीठ नव्हतं. विसरते एखाद्या वेळेला बाई, आमटीमध्ये मीठ नाही. तो असा चिडला. तो म्हणाला, काय तुला एवढी साधी अक्कल नाही का ग? आमटीत मीठ घालता येत नाही तुला? आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये राबतो, घरी येऊन 2 घास सुखाचे खावे म्हणलं तर तुम्हाला बघवत नाही. आमटीमध्ये मीठ घालायला काय अडचण आहे तुला? आई बापांनी चांगला स्वयंपाक करायला शिकवलं नाही काय? आई बाप काढायचं काही कारण आहे का? बाई काही ऐकून घेईल, स्वतःला काही बोललेलं ऐकून घेईल, पण माहेरच्यांचा अपमान ती सहन करत नाही. का करावा? का करावा? तुला एवढं कळू नये तुझ्या आई बापांनी चांगला स्वयंपाक करायला शिकवलं नाही तुला? आता रोज आमटीत मीठ होतं याचं कधी कौतुक नाही, पण एकदा नव्हतं तर त्याच्याकरता आयुष्याचा उद्धार आहे. ती म्हणाली, अहो विसरला असेल गडबडी. गडबड म्हणजे काय? कशाला गडबडीने स्वयंपाक करते तू? एक जेवण मला चांगलं मिळतं दिवसभरामध्ये, तर ते तुला नीट करता येत नाही? आम्ही हे असंच खावं काय? झालं. बाईला वाईट वाटलं. यांच्याकरता मरमर करत एवढा स्वयंपाक करते. झाली असेल चूक, नाही असं नाही, विसरलं असेल. विसरणं हा काही फार मोठा दोष आहे असं नाही. बरं, पानामध्ये मीठ माडलेलं असतं. चिमूटभर मीठ उचलून आमटीच्या वाटीमध्ये टाकलं, विषय संपून जातो ना. बरं, आज मीठ कमी पडलंच नाही, उद्या चांगली आमटी मिळेल की परत? जी वस्तू आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत राहते ना, त्या वस्तूतल्या एखाद्या दोषाची चर्चा करू नये माणसाने. उद्या पुन्हा मिळणार आहे, परवा पुन्हा मिळणार आहे, रोजच मिळणार आहे. मग आजच कमी पडलं, याच्यात एवढा अक्रस्ताळेपणा काय असतो? त्या घरातल्या बाईने मरमर करून स्वयंपाक केलेला, तिचं मन उदास झालं. गप्प बसली बिचारी, काही बोलली नाही. हा रागवल्यामुळं मुलं एकदम घाबरून गेली, शांत बसली. आपला करता मुलगा रागावतो म्हणल्यानंतर म्हातारी आई वडील काही बोलले नाहीत. तिने नंतर आमटीमध्ये मीठ घातलं, आमटी नंतर व्यवस्थित केली, हे सगळं झालं. पण एकदा तो जेवणाचा ते रंग गेला की गेला. गप्प बसून सगळे जेवले, उठून निघून गेले. गंमत अशी झाली की त्या दिवशी त्या घराच्या शेजारच्या घरामध्ये सुद्धा आमटीमध्ये मीठ टाकायला ती बाई विसरली. शेजारच्या काही रोग संस्कारजन्य असतात, संसर्गजन्य असतात, त्यांचा संसर्गच असतो. झालं, शेजारच्या घरामध्ये मीठ टाकायला ते पानं मांडली, जेवायला बसले, सगळे जेवायला बसले. पहिला घास नवऱ्याने खाल्ला, मीठ नाही. एकदम कळलं, त्यांनी काही दाखवलं नाही. शेजारी मुलं जेवायला बसलेली, आई वडील म्हातारे जेवायला बसलेली, माहिती आहे त्याला ही करते, रोज चांगलं करते, मीठ विसरलं. शेजारी मुलं बसली होती, त्याने मुलाला विचारलं, काय रे आज शाळेमध्ये काही दाखवलं नाही, मीठ नाहीये आमटीमध्ये, आज शाळेमध्ये काय काय झालं? तो म्हणाल, बाबा आज परीक्षेचा निकाल लागला. असं किती पडले? तो म्हणाल, वर्गात पहिला आलो. अरे वा, अरे मगाशी नाही का सांगायचं, आपण पेढे आणले असते, काहीतरी गोड आणलं असतं. शाबास, असाच अभ्यास कर, मोठा हो, पहिला ये वर्गामध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, तिथं पहिला ये, सुवर्ण पदक मिळव, चांगली नोकरी लागेल, भरपूर पगार मिळेल. आणि पहिला पगार झाला की आपल्या आईला एक मिठाचा पुडा तेवढा आणून दे. किती सरळ आहे, किती सरळ आहे, किती सरळ आहे. म्हणजे तुझी आई आमटीमध्ये मीठ टाकेल, मग ती अरे आमटीमध्ये मीठ विसर. तिने मीठ नाही टाकलं तरी आता आमटी रुचकर आहे, आणि शेजारच्या बाईने मीठ टाकलं तरी चव गेली आहे.
का? सांगण्याच्या पद्धतीवर ज्ञान अवलंबून असतं. ज्ञान आहेच आहे, ते नित्य आहे, ते सिद्ध आहे, ते स्वरूप आहे, पण आपण ते कोणत्या परिभाषेत व्यक्त करतो, समोरच्याचा अधिकार काय, हे सांगण्याचंही एक ज्ञान आहे. वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजींनी आमच्या आजोबांविषयी असं विधान केलं होतं मागे. ते म्हणाले, धुंडा महाराजांना कुठंही उभं करा, श्रोत्यातला एक उठत नाही, असं त्यांचं सांगणं आहे. रंगनाथ गुरुजी म्हणाले होते आमच्या आजोबांना, त्यांना कुठेही उभं करा, लहान मुलात उभं करा, लहान मुलं रंगतील, वेदांत्यात उभं करा, वेदांती रंगतील, म्हाताऱ्यांमध्ये उभं करा, म्हातारे रंगतील, बायकांमध्ये कीर्तनाला उभं करा, बायका सुद्धा कीर्तनात रंगून जातील, असं धुंडा महाराज सांगतात. सांगण्याची पद्धत आहे. 70 72 वर्ष ज्ञानेश्वरी तेवढ्याच रसाळपणानं श्रोत्यांच्या कंठातून हृदयात उतरवणं हे सामान्य काम नाही आहे, सामान्य काम नाही. सांगण्याच्या पद्धती सगळेच सांगतात, सगळेच सांगतात. भगवंताचं ज्ञान हा भगवंताच्या जीवनातला मधला टप्पा आहे आणि त्या ज्ञानाचं आविष्करण, त्या ज्ञानाचा परिणाम सगळ्या जगाने ब्रह्मज्ञानी व्हावं या उद्देशाने केलेला नाही आहे. लोकांनी धर्म मार्गाने चालावं, लोकांच्या जीवनामध्ये व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनात सुख प्राप्त व्हावं, लोकांचं जीवन धार्मिक असावं, लोकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी, सत्कर्माविषयी, स्वजीवनाच्या शुद्ध चरित्राविषयी श्रद्धा असावी, मोठ्याचा आदर, लहानाला आशीर्वाद देण्याची व्यापक वृत्ती माणसाच्या अंतःकरणात असावी, माणसाचं जीवन नीतिमान असावं, माणसाचं जीवन धर्ममार्गी असावं, माणसाच्या जीवनाच्या प्रवाहाला परमार्थाकडे, परमतत्वाकडे प्रवाहित होण्याची वृत्ती असावी. आमची वृत्तीमध्ये सात्विकतेचं बाहुल्य असावं, प्राबल्य असावं. रजोगुण तमोगुण असतोच, पण आपल्या वृत्तीचं सात्विकपणा, आपल्या वृत्तीची सत्वशीलता, सत्वगुणाचं प्राबल्य जेवढा अधिक काळ आपल्याला टिकवता येत राहील, तेवढे आपण परमार्थाचे अधिकारी बनत राहतो. आपण सात्विक आहोत, कथा ऐकतो, भजन करतो, कीर्तन करतो म्हणून आपण राजसी आणि तामसी नाही आहोत असं नाही. कारण सत्वगुण एकटा राहत नाही, तो रजोगुण तमोगुणाला बरोबर घेऊनच राहतो. फक्त प्राबल्य त्या गुणाचं राहिलं पाहिजे. सत्वगुणाचं प्राबल्य होण्यात मनुष्य सात्विक होतो आणि ते प्राबल्य, ती सत्वशीलता ही आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणाऱ्या विषयाच्या अनुकूल प्रतिकूलतेवरून ठरत नाही, अनुकूल प्रतिकूलतेकडे बघण्याच्या वृत्तीवरून सत्वशीलता सिद्ध होते आणि वृद्धिंगत होत राहते. आपण याचा विचार करा. नाही तर सात्विक माणसं असतातच. मी त्याला गमतीनं उदाहरणही सांगत असतो. कल्पना करा की तुम्ही रस्त्याने चाललाय आणि जाता जाता रस्त्यामध्ये तुम्हाला 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आहे आणि एक रावणाची मूर्ती आहे. तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? रामाची उचलाल, प्रश्नच नाही. मी सुद्धा रामाचीच उचलीत. आता पुढे आहे का, आम्ही रस्त्याने आम्ही रामाची मूर्ती उचलू कारण आम्ही रामाचे भक्त आहोत, आम्ही सात्विक आहोत, आपण पारमार्थिक आहोत, आम्ही रामाचीच मूर्ती उचलू, वादच नाही. पुढे आहे का? आम्ही रस्त्याने चाललो, रस्त्यात 2 मूर्त्या पडलेल्या आहेत, एक रामाची आहे, एक रावणाची आहे. त्याच्यातली रामाची मूर्ती दगडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. कोणती उचलाल? कुठं गेली सत्वशीलता? सोनं बघितल्यावर आमचा सात्विकपणा हरवावा असा आमचा रजोगुण दबा धरून बसलाय का, की जो सत्वगुणाला पराभूत करण्याकरता संधी शोधतोय? आमच्या सत्वशीलतेला जोपर्यंत आम्ही विचाराचं आवरण देत नाही, जोपर्यंत त्या सत्वगुणाला आम्ही विचाराशी बांधत नाही, तोपर्यंत सत्वगुणाच्या प्राबल्याची सातत्य किंवा नित्यता ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला टिकवता येणार नाही. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. अर्जुन देवाकडे जातो, युद्ध करू का नको? कर. झाली गीता.
एवढंच आहे गीतेचं कथानक म्हणाल तर एवढंच आहे. अर्जुन युद्धभूमीवर गेला, समोर त्याला नातेवाईक दिसले, त्याला युद्ध करायला नको वाटलं तर देवाकडे आला, देवाला विचारलं काय करू. देव म्हणाले ज्ञान प्राप्त करून घेन, काही कर. अर्जुनाने युद्ध केलं, संपली गीता. याच्या पलीकडे काय कथा वस्तू आहे गीतेचं? कथा म्हणून गीतेची काय, पण एवढीच गीता नाही ना. अर्जुन आपलं प्रतिनिधित्व ज्या वृत्तीनं करतोय, म्हणजे आपण जर संस्कृतात गीता वाचू ना तर 100% ही गोष्ट खरी आहे की अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतोय. पण आपण ज्ञानेश्वरी वाचू ना तर आपल्याला कळतं की अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करत नाही, धृतराष्ट्र आपलं प्रतिनिधित्व करतोय. हे ज्ञानेश्वरीत कळतं. अंतःकरणाची दोलायमानता हे जीवाचं व्यावर्तकत्व आहे. जीवाचं जीवत्व सिद्ध होतं ते विचाराच्या दोलायमानतेतून सिद्ध होत असतं. ज्याला विचाराचा निश्चय करता येतो तो तत्वज्ञ आहे, तो संत आहे. हे करावं की करू नये, संतांच्या ठिकाणी असले विकल्प निर्माण होत नाहीत. आपल्याला वाटतं खरं बोलावं का बोलू नये, खरं बोलावं का बोलू नये, आणि मग 31 डिसेंबरला प्रतिज्ञा होते उद्यापासून खरं बोलू. ज्या अर्थी प्रतिज्ञा करावी लागते तिथंच अडचण आहे, सगळा गोंधळ तिथंच आहे. आणि खोटं बोलण्याचा प्रसंग आला की मग वाटतं आता बोलून घेऊ, पुन्हा प्रतिज्ञा करू, चालूच आहे. खरं बोलावं की बोलू नये हा विकल्प निर्माण व्हायच्या आत ज्यांच्या मुखातून सत्य बाहेर पडतं ते संत असतात. आणि खऱ्या खोट्याचा विकल्प निर्माण होऊन खोटं आणि खरं याच्यातलं खरं बोलायचं आहे असा निश्चय करून मनाला जबरदस्तीनं तिकडं वळवून आपल्या मुखातून सत्य बाहेर येत असेल तर ते गैर नाही, पण ते संतांचं लक्षण होत नाही, ते जास्तीत जास्त साधकाचं लक्षण होऊ शकेल. अर्जुनाच्या मनात विकल्प आहेत. त्याला युद्ध, त्याला राज्य नकोय असं नाहीये, लक्षात घ्या. अर्जुनाला राज्य नकोय असं नाही, यांच्याशी युद्ध करून राज्य मिळवायचं असेल तर नकोय. युद्ध न करता अनायसे मिळत असेल तर पाहिजेच आहे त्याला. त्याला नको तो राज्याबद्दलचा तिटकारा नाहीये, त्याला या संबंधाबद्दलची भीती आहे. त्याला राज्य पाहिजेच आहे, तो तर कबूलच करतोय आमचंच राज्य आहे, आम्हाला मिळालंच पाहिजे. पण युद्ध न करता मिळालं तर पाहिजे. युद्ध करून राज्य मिळवण्यात त्याला तात्पर्य वाटत नाही. आणि मग भगवंताने अर्जुनाला कोणतीही क्रिया करण्याच्या मागे माणसाची विचारशैली काय असली पाहिजे. युद्धासारखा प्रसंग आहे, ज्या प्रसंगाने मनामध्ये विकल्प निर्माण होतात, संशय निर्माण होतात, अंतःकरण दोलायमान होतं, अस्थिर होतं, आणि निर्णय क्षमता आपल्या जवळ. अर्जुन वेडा नाहीये, अर्जुन मूर्ख नाहीये, अर्जुन शहाणा आहे. ज्ञानोबारांनी त्याला प्रज्ञा पृथ्वीचा रावो म्हटलंय, प्रज्ञा कांत म्हटलंय अर्जुनाला. अर्जुन साधा नाहीये, मूर्ख नाहीये, त्याला काहीच कळत नाही मला असं करून तो देवाकडे गेलेला नाहीये. त्याला कळतंय सगळं, पण अर्जुनाची अडचण ही आहे की त्याला निर्णय घेता येत नाहीये. कळणं आणि निर्णय क्षमता असणं, अशा परिस्थितीत आमच्या धारेचा प्रवाह, आमची विचार शैली कशी असली पाहिजे हा उपदेश भगवंतानी मग अर्जुनाला केला. त्याच्याकरता ज्ञान सांगितलं, त्याच्याकरता कर्म सांगितलं, त्याच्याकरता भक्ती सांगितली. या तिन्हीचा जीवनामध्ये समन्वयात्मक विचार कसा करावा हे सांगितलं. आणि सगळं सांगून झाल्यानंतर मग अर्जुन देवाला म्हणतो, देवा नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम तव. आता तुम्ही म्हणाल तसं देवा मी करीन, करिष्ये वचनम तव. अर्जुन म्हणतो तुम्ही म्हणाल तसं करीन. भगवान म्हणतात तुला जे वाटेल ते कर, माझं काही म्हणणं नाही. आता आम्ही काय करतो याच्यापेक्षा ते जे करतो त्याच्या मागचा विचार काय हे तत्वज्ञानामध्ये महत्वाचं असतं. असो, त्याचा विस्तार आता करत नाही. परंतु भगवंताने अर्जुनाला हे सांगितलं. मग त्या अर्जुनाचं युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये भगवंताने कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा पृथ्वीने गिळलं त्यावेळेला कर्ण हातामध्ये
कुठलंही शस्त्र नव्हतं, असा निशस्त्र अवस्थेत होता त्यावेळेला. आता भगवंताचा हाही एक विचार याच्या बरोबरीनं याच टप्प्यात आपण विचारात घ्या, याच टप्प्यात विचारात घ्या की भगवंताच्या या ज्ञानाबरोबर हे जसं आत्मज्ञानाचं चिंतन आहे तसं बाकीचंही चिंतन आहे. त्याच्यामध्ये भगवंताच्या जीवनातल्या या मधल्या टप्प्यातला न टाळता येणारा जो भाग आहे ना, ते भगवंताचं, भगवान श्रीकृष्णांचं राजकारण हा आहे. तर आपल्याला कृष्ण चरित्रापेक्षा वेगळा करता येणार नाही हा भाग. नीतीचा विचार महाभारताने ज्या पद्धतीने बोलून दाखवला आणि ती नीती या समाज मना पुढे ज्या पद्धतीने स्थापित केली गेली, आपण विदुर नीती पहा, आपण कणिक नीती पहा, आपण चाणक्य नीती पहा. वृद्ध चाणक्यने काय आहे, चाणक्य नीती हे नीतिशास्त्रच मानलं गेलंय, पण चाणक्य नीतीमध्ये चाणक्याने निर्मिलेला एकही श्लोक नाही आहे. चाणक्य नीतिशास्त्र म्हणजे काय, चाणक्याने निर्माण केलेला बांधलेला एकही श्लोक चाणक्य नीतीमध्ये नाही. चाणक्य नीतीमध्ये रामायण, महाभारत, योग वासिष्ठ या पूर्वी झालेल्या ग्रंथातल्या सगळ्या जीवनाच्या उन्नयनाकरता आवश्यक असणाऱ्या विचाराच्या श्लोकाचं एकत्रीकरण म्हणजे चाणक्य नीती आहे. चाणक्य नीती हा स्वतंत्र ग्रंथ नाही आहे. जसा विदुर नीती स्वतंत्र ग्रंथ आहे, कणिक नीती स्वतंत्र ग्रंथ आहे, तसा चाणक्य नीती स्वतंत्र ग्रंथ नाही आहे. रामायण महाभारताधिक इतिहासामधून आपल्याला आवश्यक अशा सगळ्या विचारांचं एकत्रीकरण चाणक्यांनी केलंय. ते अशा रीतीनं बांधलेलं आहे की त्या पद्धतीनं, त्या शैलीकडे बघून आपण स्थिमित व्हावं. ती बांधणी चाणक्यांनी केली म्हणून त्याला चाणक्य नीती म्हणतात. श्लोक सगळे रामायण महाभारतादी ग्रंथातलेच आपल्याला दिसून येतात. या नीतिशास्त्राच्या ग्रंथांकडे आपण बघा. विदुर नीती बघा, धृतराष्ट्राला केलेला उपदेश अति सुंदर.